मनात फक्त सत्ताधारी पक्ष सोडले तर सगळे सर्वपक्षीय पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत, एका ठिकाणी एका घरामध्ये 40-45 लोकांनी मतदान केलं, असं असताना मग घाई का मतदान घेण्याची? नाही, दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे. त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील, त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे. विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत आहे. कितपत तथ्य आहे याच्यामध्ये? नाही, हे चुकीचं आहे. असं निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. एक मिनिट, विरोधकांनी काही आक्षेप घेतलेत की एका घरामध्ये 40 पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले आहेत, चुकीचे पत्ते आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? ती दुरुस्ती करण्यासंदर्भात काय पावलं? नाही, हे बघा, ॲक्च्युली आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते. या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ॲक्च्युली कार्यवाही करता येतं, जी आम्ही केलेली आहे. सेकंडली, याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे, केलेल्या आहेत. आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे, ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे. आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे, ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो. आमच्या स्तरावर मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे. याशिवाय जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्या संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे. वाघमारे साहेब, आता महाविकास आघाडीनं जो मोर्चा काढला होता आणि त्यापूर्वी तुमची सुद्धा भेट घेतली होती, एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय की दुबार मतदार आहेत तिबार मतदार आहेत, तुम्ही सांगितलं की आता डबल स्टार केलं जाईल, त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलं जाईल, कुठे राहतात नाव पत्ता लिंग शोधलं जाईल. मग तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या, त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलंय? यात निवडणूक आयोगाची चूक आहे? नाही, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाहीत. वाघमारे सर, सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तुमची भेट घेतलेली आणि त्या डेलिगेशनने मागण्यांचं एक पत्र दिलं होतं तुम्हाला. त्या संदर्भात तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाशी काही कम्युनिकेशन केलंय का? त्यांना काही प्रस्ताव पाठवलाय का? आणि त्या प्रस्तावाचा सध्याचा स्टेटस काय आहे, ते उत्तर कधी मिळेल आपल्याला? त्याच्यामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी मागणी केली की ज्या मागणी केल्या त्या अनुषंगाने मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत, जे 1 जुलैपासून 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत मतदार यादी मी मागितलेली आहे. मात्र त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन भारत निवडणूक आयोगाकडून सर हाँ, इसमें नाम निर्देशन पत्र जो है, नाम निर्देशन पत्र दाखल करने की डेट है 10 नवंबर 2025. नाम निर्देशन दाखल करने के लिए जो चालू करने की डेट है वो 10 नवंबर 2025. नाम निर्देशन पत्र दाखल करने के लिए अंतिम जो डेट है वो 17 नवंबर 2025. नाम निर्देशन पत्र की जो छाननी है उसकी डेट है 18 नवंबर 2025. जहाँ पे अपील नहीं है वहाँ पे नाम निर्देशन पत्र पीछे लेने की अंतिम डेट है 21 नवंबर 2025. जहाँ पे अपील है वहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की अंतिम डेट है 25 नवंबर 2025. निवडणूक चिन्ह जो है, निवडणूक चिन्ह और फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट, इसकी डेट है 26 नवंबर 2025. मतदान दिन की डेट है 2 दिसंबर 2025. मत मोजनी यानी काउंटिंग की डेट है 3 दिसंबर 2025 और गवर्नमेंट गैजेट में निकाल पब्लिश करने की डेट है 10 दिसंबर 2025. सर गुड इवनिंग सर.